खर्डी गावामध्ये बबनराव धनगर नावाचे प्राथमिक शिक्षक होते, जे शिक्षक असून सुद्धा निळी टोपी घालायची. आणि मग त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना एकत्र केलं आणि म्हटले, अरे आपण दलित पॅन्थरची शाखा निर्माण करू. हे लोक आमच्या विहिरीवर येऊन पाणी भरतायत म्हणून त्या विहिरीमध्ये विष्टेने भरलेली चप्पल टाकण्यात आली. पोलीस कस्टडी आहे. काय खायला? शिळे वडापाव आहेत. म्हटलं आम्हाला दूध द्या आणि पाव द्या. जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो. उल्हासनगर मध्ये एका त्या काळच्या बड्या नेत्याने पॅन्थरचं मोठं ऑफिस केलं फ्लॉवर लाईनला. अच्छा. रामकिशन करोतेच्या एरियामध्ये. आणि ते ऑफिस कालांतराने आता तिथे बार उभा आहे. अरे बाप, एवढी मोठी तडजोड केली. दुसरं उदाहरण आहे की चोपड्यामध्ये शहीद पॅन्थर मिठ्ठू, त्या मिठ्ठूची हत्या झाल्यानंतर त्याची मुलगी खूप लहान होती. हिला आपण वकील करू, अमुक करू, तमुक करू. त्याची मुलगी कुठे गेली, बायको कुठे परागंदा झाले, त्यांच्या नावाने त्यांनी ऑफिस उघडलं आणि त्या ऑफिसचं बाजारीकरण झालं. ते ऑफिस सुद्धा विकलं गेलंय. नमस्ते, जय हिंद और आप देख रहे हैं आकाश गाथा. नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा. अत्याचार जेव्हा आपली परिसीमा गाठतो, ती ओलांडतो, तेव्हा विद्रोह जन्माला येतो आणि त्या विद्रोहातून एक उठाव होतो आणि मग परिवर्तनाचं सुरुवात होते. महाराष्ट्रात 70च्या दशकात नेमकं हेच झालं. दलितांवरील अत्याचाराने कळस गाठलं आणि त्यानंतर त्या विद्रोहातून जन्माला आली दलित पॅन्थर. दलित पॅन्थरच्या सरचिटणीस पदापासून आजपर्यंतच्या अनेक आंबेडकरी स्थित्यंतरांचे जे प्रत्यक्ष साक्षीदार नव्हे तर मी म्हणेल की त्या उठावामध्ये सामील असणारा एक भीमसैनिक म्हणून आजही समाजाला प्रेरणा देत आहेत पॅन्थर एकनाथ जाधव. माझ्यासोबत आहेत दलित पॅन्थरचे सरचिटणीस आणि त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक राजकीय अनेक स्थित्यंतर ज्यांनी स्वतः पाहिले, साक्षीदार आहे, नव्हे अनेक लढ्यांमध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, असे पॅन्थर प्राध्यापक एकनाथ जाधव. सर, तुमचं पॅन्थर अभी भी जिंदा आहे पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला प्रथमतः प्रफुल्लजी तुमचं अभिनंदन करायला आवडेल. जे प्रत्यक्षात अप्रत्यक्षरित्या ज्यांनी पॅन्थरमध्ये सहभाग घेतला, सक्रिय काम केलं, अशा पॅन्थर्सना तुम्ही आपल्या चॅनलद्वारे प्रकाश झोतात आणतायत, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मी तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. मी तर असं सगळ्यांना एक आवाहन करेल की आपण प्रफुल्ल केदारेजी यांच्या चॅनलशी संपर्कात राहा. त्यांच्याशी संपर्कात राहून आपल्या व्यथा वेदना, आपली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवाल ही अपेक्षा व्यक्त करून पुढे जा. सर, माझा उद्देशच तो आहे की पॅन्थर्स म्हणजे प्रकाशित, अप्रकाशित, उपेक्षित, त्यांचा इतिहास लिहिला गेला असेल नसेल, त्यांचं मला एक डिजिटल दस्तावेज तयार करायचा आहे. सुरुवात तुमच्यापासून करतो मी की बंडखोरी ही प्राध्यापक एकनाथ जाधवांमध्ये जन्मजात होती की असा कुठला इन्सिडन्स घडला की दलित पॅन्थरमध्ये ओढले गेले? बंडखोरी ही जन्मजातच होती असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण खर्डी गावामध्ये एकमेव आमचं असं घर होतं की सातत्याने जातीविरोध करणारे, पाटीलकी गाजवणाऱ्यांना आमचा सातत्याने विरोध असायचा. खर्डी हे कसाऱ्याला लागूनच असलेलं गाव आहे, मुंबई नाशिक महामार्गावरचं, मुंबई नाशिक आग्रा रोडवरचं. आणि त्यामध्ये बबनराव
धनगर नावाचे प्राथमिक शिक्षक होते, जे शिक्षक असून सुद्धा निळी टोपी घालायचे. अच्छा. अच्छा, हा, ते पहिले बंडखोर होते, निळी टोपी घालायची. आणि मग त्यांनी आमच्यासारख्या तरुणांना एकत्र केलं आणि म्हटले, अरे आपण दलित पॅन्थरची शाखा निर्माण करू. आणि त्याच कालावधीमध्ये वरळीची दंगल झाली आणि या वरळीच्या दंगलीमध्ये भागवत जाधवचा बळी गेला. कसाऱ्यामध्ये भाई संगारे, दयानंद म्हस्के आदींची जोरदार भाषणं झाली. आणि ही जोरदार भाषणं माझे मोठे बंधू त्या सभेला हजर होते. त्यांचं पहिलं परिवर्तन झालं. काय नाव त्यांचं? शांताराम जाधव. अच्छा. त्यांचं पहिलं परिवर्तन झालं. ते घरी आले आणि त्यांनी भिंतीवरच्या सगळ्या फ्रेम खाली उतरवून ठेवल्या आणि फक्त बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचीच प्रतिमा त्यांनी कायम ठेवली. बाकीच्या प्रतिमांची होळी केली. मी विचारलं काय झालं, तर म्हटले, आता आजपासून आपण देवदेवता मानायच्या नाहीत. आणि ती पहिली क्रांतीची ठिणगी खर्डीमध्ये पडली. भागवत जाधवच्या वरळीची दंगल झाली आणि भागवत जाधवच्या डोक्यात पाटा टाकून भागवत जाधवची हत्या झाल्यानंतर वातावरण तप्त झालं. आणि मग खर्डीमध्ये एक मोठी मीटिंग घेऊन मला खर्डीच्या पॅन्थरचा अध्यक्ष म्हणून घोषित केलं. अच्छा. हा, मग सुरेश सावंत, खर्डीमध्ये पॅन्थर शाखा झाल्यानंतर सुरेश सावंतांचं येणं जाणं सुरू झालं. आणि मग सगळी खर्डीची तरणीबाण पोरं पॅन्थरमध्ये सहभागी झाली. मी शाखा अध्यक्ष होतो. मी अत्यंत हेरेरीने कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचो. सर, दलित पॅन्थरची उत्पत्तीच मुळात जातीप्रथेला विरोध करण्यासाठी झालेली होती. मग तुम्ही 11वी पर्यंत शिकलात, किंवा मला वाटतं खर्डी एक आदिवासी पाडाच होता, तिथे देखील तुम्हाला जातीयतेचे चटके सहन करावे लागले. हो, जातीयतेचे चटके बसत होते. याचं उत्तम उदाहरण सांगेन की मी खर्डीमध्ये 9वीला असताना असं आमच्या सर्व मित्रांचं ठरलं की बाबा सामूहिक भोजन करायचं. सुरेश माधवी नावाचा एक ब्राह्मण मुलगा होता की तो मला म्हणाला, तू काही आणायचं नाही, बाकी फक्त तू तुझ्या वाड्यातल्या हिरव्या मिरच्या आणायच्या. तेव्हा तो प्रसंग मला खूप लागलेला. दुसरा प्रसंग असा की हे लोक येऊन आमच्या विहिरीवर पाणी भरतायत, कारण मे महिन्यामध्ये सगळ्या विहिरी आटायच्या. पण पाटलांची एक विहीर होती, त्या विहिरीवर सगळ्या बाया बापडे जायचे पाणी घ्यायला. तेव्हा हे लोक आमच्या विहिरीवर येऊन पाणी भरतायत म्हणून त्या विहिरीमध्ये विष्टेने भरलेली चप्पल टाकण्यात आली. हा प्रकार जेव्हा उघडीकीस आला तेव्हा वातावरण तंग झालं होतं. आणि त्या वातावरणाचं नेतृत्व करायचं माझ्यासारख्या वाट्याला आलं. असे अनेक त्यामध्ये सहभाग झाले. किरण चन्ने नावाचा एक माझा साथीदार होता, तो सुद्धा यामध्ये सहभागी झाला होता. म्हणजे कल्याणची जी दंगल होती त्यामध्ये तुझा मोठा हिस्सा होता. हो, की सुरेश सावंत, मी तर माझं जे पुस्तक आलेले साहित्य आणि चळवळी, त्यामध्ये मी सुरेश सावंतांचा उल्लेख केलेला आहे की ज्याच्या बोटाला धरून मी चळवळीत आलो. खरी गोष्ट. हा, दलित पॅन्थर हे अशी अवस्था होती, झपाटलेली अवस्था होती, मंतरलेली अवस्था होती. जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो, या घोषणेने सर्व तरुण पेटून उभा आहे. आणि त्यानंतर आमच्या सानिध्यात आले प्राचार्य रमेश जाधव, ते सुद्धा विद्यार्थीच होते जेव्हा मी ज्युनियर BA ला होतो. त्यानंतर श्याम गायकवाडांशी संपर्क आला. एकदा तर आम्ही सकाळपासून फिरत होतो. कुणीतरी मिसळ पाव दिलं तरी आम्हाला देव माणूस वाटायचं. अच्छा. हा, आणि अधिक पाव दिले तर आम्हाला त्याचे गुणगाणच गावे लागायचे. पण अशी देणारी माणसं होती, आजही ती हयात आहे. नाही, पण म्हणजे अनेक तुम्ही कल्याणची दंगल. हा, कल्याणची दंगल आठवते ना आजही, की देवराम लिहितकरचा मर्डर झाला. त्याची डेड बॉडी बाई रुक्मिणीबाई
हॉस्पिटल कल्याणला आणण्यात आले आणि मग तिथूनच त्याची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेला जवळपास 1000 लोक होते. अंत्ययात्रेला एवढे लोक होते, परंतु कुणीतरी खोडसाळपणा केला अण्णा रोकडीच्या बाजूला असलेल्या कार्यकर्त्याने. हळूच दगड उचलला आणि भांड्यांच्या दुकानावर टाकला. बरोबर धाड 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 भांडी पडली. गदारोळ झाला. खूप मोठा गदारोळ झाला. त्यावेळेला कल्याणला आयुक्त नव्हते. ते ग्रामीण भागातच कल्याण गणलं जायचं. DYSP होते. ते म्हटले ये साला टकलू बहुत हरामी आहे. म्हणजे हातातली जी काठी होती ती अण्णा रोकडेच्या टकलावर मारली आणि त्यामुळे रामदास आठवले त्या अंत्ययात्रेला होते. रामदास आठवले पळत सुटले, त्या गटारावर पडले आणि मला कोणीतरी ढकललं. मी रामदास आठवलेंच्या अंगावर पडलो. पोलिसांनी वेताच्या काठीने मला झोडलं. तुमच्या नेतृत्वात किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतलाय अशी प्रमुख कोणती आंदोलनं तुमच्या डोळ्यासमोर येतात? मी प्रामुख्याने वनक्षेत्र अधिकारी जे आहेत त्यांच्या अखत्यारीत असलेली या जमिनीवर सुद्धा आपण अतिक्रमण करायचं आणि ह्या जमिनी आमच्या उपेक्षित वंचित लोकांना तुम्ही द्या, आदिवासींना द्या असा आम्ही आग्रह धरला. आणि त्या दृष्टीने आम्ही 1982 साली आदिवासींचा मोठा मोर्चा मुरबाडमध्ये तहसील कचेरीवर काढला. महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप प्रत्यक्षात गेस्ट हाऊसला आलेले आहेत. ताराबाई वर्तके आलेले आहेत. तुम्ही त्यांना जाऊन भेटलात तर फार बरं होईल. आणि त्या दृष्टीने पोलीस लोक आम्हाला शांताराम भाऊ घोलपांकडे घेऊन गेले, ताराबाई वर्तकांकडे घेऊन गेले. शांताराम घोलप मला म्हणाले, यार तू तरणवांड पोरगा आहेस, गोरापान तरणवांड, तू एकदा ये माझ्याकडे, माझ्या दालनात एकदा ये. मी काही गेलो नाही, परंतु त्या मोर्चाचा परिणाम झाला. आजही मुरबाड तालुक्यामध्ये आदिवासी ते जमिनीचे पट्टे आम्ही त्यांना मोजून दिले आणि आज ते कस्त आहेत. अनेक झोपडपट्ट्या तुम्ही बसवल्या. उल्हासनगर मध्ये अनेक झोपडपट्ट्या बसवल्या. अंबरनाथच्या जे नवरेनगर आहे तिकडे जी झोपडपट्टी, आता त्या झोपडपट्टीचा बहुतांश कायापालट झालेला आहे. एवढ्या झोपडपट्ट्यांसाठी दलित पॅंथरने फार मोठं काम केलेलं आहे. केवळ उल्हासनगरच्या झोपडपट्ट्या नाही तर दिघा गाव जे आहे, दिघा गाव, या दिघा गावामध्ये सुद्धा झोपडपट्टी वसवण्याचं काम ठाणे जिल्हा दलित पॅंथरने केलेले. एक गर्वाने सांगावं असं वाटतंय. तुम्ही रासू गवईंची सभा उधळली तेव्हा पोलिसांनी किती मारलं तुम्हाला? हा, खरं म्हणजे तो मार अजूनही आठवतोय आणि त्याचे परिणाम जाणवतात. आता जाणवायला लागलेत, कारण मी आलोय आता 70ला. आता अंग दुखायला लागले. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं यासाठी वारंवार आपण त्यांना आवाहन करतोय, पण तिकडे दुर्लक्ष करतायत हे नेते मंडळी. म्हणून गवईची एक सभा लागली सुभाष टेकडीला, तक्षशिला विद्यालयात, आणि ती सभा मुंबई प्रदेशचे अध्यक्ष RG खरार हे यांनी बोलवली होती. VV ससाणे त्या सभेचे आयोजक होते. ते आजही हयात आहेत. त्या सभेला आम्ही विरोध केला. तेव्हा माझ्या भावाने मला दिलेलं एक घड्याळ, इतक्या वर्षापूर्वी घड्याळ म्हणजे खूप अप्रूप वाटायचं. ते घड्याळ त्या झटापटीत गेलं. मग RG खरातने काय केलं की बाबा कसे पॅंथरवाले आपल्याला सभा घेऊ देत नाहीत, बघूया म्हणून त्यांनी पुन्हा आव्हान दिलं. वर्तमानपत्रात न्यूज आले की काही दिवसांनी पुन्हा इथे तक्षशिलेला सभा बोलवली. त्या सभेत मोठा राडा झाला. आम्हाला प्रचंड गिरणीच्या पट्ट्यांनी, मला आणि रमेश जाधवांना, मला तर 15-15 दिवस ऐकायलाच येत नव्हतं. हे सगळं झालं. पहिले आम्हाला पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. पोलीस व्हॅनमध्ये टाकल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनला एक नाईट झाली. त्यानंतर मग तिथे आम्ही झगडलो, आम्हाला जेवायचं काय, पहिले जेवायला द्या. ते पोलीस म्हटले, इथे पोलीस कस्टडी आहे, तुम्ही काय घरी आहात का, तुम्ही तुमच्या घरी नाहीत. म्हटलं काय खायला, शिळे वडापाव आहेत. म्हटलं आम्हाला दूध द्या आणि पाव द्या. त्यांनी दूध आणि पाव दिलं रात्री 1 वाजता आणि सकाळीच आम्हाला विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला आणलं. आम्हाला एक गर्व वाटतोय की पॅंथरने काय दिलं
तर पॅन्थरने एक लढाऊ बाणा दिला. पॅन्थरने लढायला शिकवलं आणि तो बाणा आजही कायम आहे. आम्ही पोलीस तिथे गेल्यानंतर सुद्धा YC पवारांनी रमेश जाधवांना त्यांनी सांगितले की रमेश जाधवांना तरी चांगले ट्रीट केलं, त्यांनी चांगलं ट्रीट केलं. मला तर झोडलं पोलिसांनी. सर तुम्हाला म्हणजे आज तुम्ही पोलिसांचा मार खाल्ला, दुश्मनांचे चाकू सुरे अंगावर घेतले, पण नंतरच्या काळामध्ये पॅन्थर्सबद्दल काही पॅन्थर्सने याचा धंदा पण केला का सर? कसं आहे की नंतरच्या काही लोकांच्या कमिटमेंट्स ज्या आहेत त्या बदलल्या, ते व्यवहारी झाले. अच्छा. म्हणजे कुठे काय मिळतंय का, ही सुरुवात उल्हासनगरपासून झाली प्रफुल्लची. अच्छा. इथे उल्हासनगरमध्ये एका त्या काळच्या बड्या नेत्याने पॅन्थरचं मोठं ऑफिस केलं फॉलोअर लाईनला. अच्छा. रामकिशन करोतेच्या एरियामध्ये, आणि ते ऑफिस कालांतराने आता तिथे बार उभा आहे. अरे बाप, एवढी मोठी तडजोड केली. दुसरं उदाहरण आहे की चोपड्यामध्ये शहीद पॅन्थर मृत्यू, या मृत्यूची हत्या झाल्यानंतर त्याची मुलगी खूप लहान होती. हिला आपण वकील करू, अमुक करू, तमुक करू, त्याची मुलगी कुठे गेली, बायको कुठे परागंदा झाले, त्याचं काही कुठे त्यांच्या नावाने पण ऑफिस उघडलं. हा, कोणाला माहित नाही. त्यांच्या नावाने त्यांनी ऑफिस उघडलं आणि त्या ऑफिसचं बाजारीकरण झालं. ते ऑफिस सुद्धा विकलं गेलंय. एका बड्या नेत्याने त्यावर ताबा मिळवला. म्हणजे तिथून खऱ्या अर्थाने उल्हासनगर पासून जी सुरुवात झाली उतरती कळा लागली आणि मग ते सगळीकडे तोच प्रकार व्हायला लागला. जेव्हा पॅन्थर पूर्ण फुटली, म्हणजे पॅन्थर फुटली, मी तो प्रसंग सांगेल की तेव्हा तुमच्या मनाची काय घालमेल होती? भैयासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला मी सुद्धा उपस्थित होतो. राजा ढाले होते, सगळी मोठी मंडळी होती, नामदेव ढसाळ सुद्धा होते. राजा ढालेंनी निळी टोपी घातली होती, एका टोपीच्या बाजूला त्यांनी मास मुवमेंट, एका बाजूला दलित पॅन्थर, म्हणजे दलित पॅन्थर बरखास्त केली, इकडे मास मुवमेंट सुरू केली. परंतु राजा ढालेंना तेवढा रिस्पॉन्स मिळालेला समाजाने ती भूमिका नाही स्वीकारली. नाही, ती राजा ढालेंची भूमिका स्वीकारलीच नाही. अशी धरसोड प्रत्येकाने केली. श्यामदादा गायकवाडने सुद्धा केली. श्यामदादा गायकवाडने सुद्धा अनेक पक्ष काढले, मजूर पक्ष काढले, लेबर फ्रंट काढले, पण कुठे वास्तविक पाहता त्यानंतरच्या फळीमध्ये श्यामदादा एक सक्षम नेतृत्व होते. पण मग ते आम्हाला तर असं वाटायचं की श्यामदादा ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी अतिशय सक्षम आहे असं आम्ही वारंवार सांगायचो. रामदास आठवलेंना सुद्धा आम्ही सांगायचो की असं नेतृत्व पुन्हा उभं राहणार नाही. परंतु आमची निराशा झाली. त्याबद्दल मी जास्त काय. पण नंतरच्या काळामध्ये भारतीय दलित पॅन्थर असेल किंवा रिपब्लिकन पक्ष असेल, तुम्ही रामदास आठवलेंच्या सोबत उभे राहिले. मी रामदास आठवलेंच्या सोबतच उभा राहिलो. आजही आहात? नाही, रामदास आठवलेंच्या सोबत मी कायम होतो. रामदास आठवले माझ्या खर्डीच्या घरी यायचे. मी नसलो तरी माझी आई त्यांना मावऱ्याचं जेवण करून घातलेलं आहे हे आठवण. नंतरच्या काळात का साथ सोडली? काही तत्व पटले नाही, कारण सगळे आर्थिक व्यवहारात सगळ्यांचे हात बरबटले. आजच्या परिस्थितीमध्ये अनेक जण म्हणतो की मी आंबेडकरवादी आहे. तुम्हाला सापडतोय का तो बाबासाहेबांच्या संकल्पनेतला? नाही, ते सूक्ष्मात जावं लागेल. अच्छा. हा, आणि ते दुर्बीण घेऊन बघावं लागेल तर कोण खरा आंबेडकरवादी आहे किंवा कोण पॅन्थर आहे. कारण पॅन्थरचा सुवर्ण महोत्सव गेल्या वर्षी पार पडला. त्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळी भले भले म्हणतात मी पण पॅन्थरमध्ये होतो, मी पण मार खाल्लाय, पण मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, रमेश जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष होते, अण्णा रोकडे जिल्हा अध्यक्ष होते. आम्हाला कुठेही ते फिरकलेले दिसले नाहीत. त्यामुळे काय हा अतिशयोक्ती करणारी जी माणसं आहेत आणि कोणताही समारंभ असेल तर पुढे पुढे करणाऱ्या माणसांचा मला प्रचंड राग येतो. पण आपण काय करणार. आज प्राध्यापक अरुण कांबळे असते तर त्यांनी मला खऱ्या अर्थाने न्याय दिला असता.
खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही लढलात, तुम्ही झटलात, तुम्ही समर्पण त्याग केलं, समाजाने किंवा पक्षांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी त्या तुमच्या झोळीत काय टाकलं? प्राध्यापक अरुण कांबळेंना ही माझ्याविषयीची जाणीव होती. त्यांनी मला राष्ट्रीय युवा परिषदेवर जी चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली जी युवा परिषद होती त्याचं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे. जाता जाता सगळ्यांना माझा तोच प्रश्न आहे, कारण हा एक काळाची गरज आहे की पॅन्थर पुन्हा झेपावेल का, पॅन्थरची पुन्हा डरकाळी ऐकायला मिळेल का? ही डरकाळी किंवा ही झेप पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल, परंतु सर्वस्वाचा त्याग करणारा, सर्व समर्पण करणारा नेता जेव्हा उभा राहील त्याच्याकडे लोक आशेने पाहतील आणि मग पुन्हा नव्याने पॅन्थर उभी राहील किंवा अशी संघटना उभी राहील. मी तर असं म्हणेल, मला वामनदासची कविता नेहमीच आठवते. तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, वादळ वारा पाऊसदारा मुळीना आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अखंड आमचे बाले किल्ले, तरी न माथा लवे आमचा, तरी न माथा लवे. मला जर कोणी विचारलं ना, तुला पुढे काय व्हावंसं वाटेल, पुनर्जन्मावर आपला अजिबात विश्वास नाही, पण ज्यांचा असेल त्यांना मी असं सांगू इच्छितो की मला तुफानातला दिवा व्हायला आवडेल, पॅन्थरच व्हायला आवडेल. आम्ही कसे म्हणावे आहे इथे लोकशाही, खुर्चीत बसले आहे खुण्याचेच शिपाई. कदाचित हे आज उद्भवणारं चित्र जे आहे ते वामनदादांना 30-40 वर्षापूर्वीच उमगलं असावं, म्हणून ते त्यांनी लिहून ठेवलं होतं आणि आज ती परिस्थिती पाहतोय. तुम्ही जसं म्हणाले की आंबेडकरवादी दुर्बीण घेऊन शोधावं लागेल, तो भगव्या रंगात निवडावा लागेल, टिपावा लागेल. पण सर, तुम्ही ज्या पोटतिडकीनं या ठिकाणी पॅन्थर्सची व्यथा आणि विद्रोह आणि अधिकारवाणीने जे कान फुंकले त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा YouTube चॅनलवर.